मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहानी संबंध जंगल सांभाळायचे. हे शब्द देवेंद्र फडणवीस आणि वाघ आरक्षणाची शिकार करील. जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षण. हे असल्या शाळामुळे देवेंद्र फडणवीस मराठा लांब चालला. भाजप मधला सगळा मराठा लांब चाललाय. ते देवेंद्र फडणवीस एक असर करतो. आता हे नवीन काढलं वाटतं, हे नवीन असं हे सापो षडयंत्र दिसत आहे. कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे, त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का? वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही, निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का? एखादं ग्लायडिंग सेंटर आहे, विमान उडवण्याची कला, त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लब, माशांनी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे, जावं का? आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? सिंहानी संबंध जंगल सांभाळायचे. उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात बिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत. त्यांनी स्विमिंग क्लबमध्ये जायचं नाही, गरुडांनी ग्लायडिंग क्लबमध्ये जायचं नाही, कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात, हे दुर्दैव आहे. हे शब्द देवेंद्र फडणवीस याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला. आता उपयोग नाही दोष देऊन. हे देवेंद्र फडणवीस आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना. जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची. कशाला लागतंय ना, हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत, त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं. कारण त्यो ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत, यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं, स्वतःच्या बहिणीचं, भावाचं कल्याण नाही ते करू शकत. नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्यांचा उचलून त्याला आरक्षण लागणार आहे. त्याचे पोरं मोठे करायला, त्याचे बहीण भाऊ मोठे करायला, त्याच्या नात्यातले पोरं मोठे करायला, जातीतले मोठे पोरं करायला लागणार. हे असल्या शाळामुळं देवेंद्र फडणवीस पासून मराठा लांब चालला. भाजप मधला सगळा मराठा लांब चाललाय. आता यांच्यापासूनही जाईल. कारण जिथं मराठ्यांचं हित बोललं जात नाही, तिथं काहीच बोलून उपयोग नाही. आम्ही पण हिंदूच आहेत, छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे. आम्ही आमचं आरक्षण मिळू, हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकीच्यांना नाव ठेवायचं, बोलायचं बंद केलं. हे देवेंद्र फडणवीस एक असर काढतो. आता हे नवीन काढलंय वाटतं, हे नवीन असर. हे 7वं षडयंत्र दिसतंय आता माझ्या विरोधात. माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे. याला सगळा देवेंद्र फडणवीस जबाबदारी. थोडं राहून राहून देवेंद्र फडणवीस पुरं भाजप संपवणार आहे. आता उठव म्हणा, तुला काय लोक उठायचे. तू जिथला ज्या संघटनेचा, ज्या पक्षातला माणूस उठवतो आमच्या विरोधात, तिथले मराठे बाजूला निघणार आहे. चॅलेंज आहे माझं, बघ मराठे बाजूला निघतात. कारण प्रत्येकाला जात कळती, लेकरं कळते. पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही.